मॅम सुरू करा. नमस्कार. फेस ऑफ पॉझिटिव्हिटी चांगुलपणाची चळवळ आयोजित जय मल्हार थिएटर पुणे प्रस्तुत सूर मुरलीचे या कार्यक्रमामध्ये मी शुभांगी मुळे सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. आजचे सन्माननीय पाहुणे सुप्रसिद्ध बासरी वादक अमर ओ यांचं देखील हार्दिक स्वागत. नमस्कार सर. नमस्ते. नमस्कार. त्याचप्रमाणे चांगुलपणाच्या चळवळीचे संकल्पक डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांना देखील विनम्र अभिवादन. हा कार्यक्रम उत्तमरित्या प्रक्षेपित करणाऱ्या व पब्लिसिटीचा भार सांभाळणाऱ्या महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान रुपाली भोसले यांनी विशेष नमस्कार. या कार्यक्रमाची सुरुवात अमर ओक यांच्या मधुर बाती करते की त्यांनी बासरीच्या सुरांनी कार्यक्रमाची सुरुवात करावी. अमरजी. ओके. अप्रतिम. बासरीचे सूर थांबूच नाही असं वाटतंय. थँक्यू. आणि एक वेगळाच म्हणतो आपण असं पवित्र वातावरण निर्माण झालंय असं ह्या सुरांमध्येच आता आपण शांत बसावं असं वाटतंय अगदी. थँक्यू. खरंच सुरांची जादू काही औरच असते आणि हे जर सूर मुरलीचे असतील तर काय विचारता. श्रीकृष्णाच्या मुरलीची आठवण होणारी अशीच अमरोक यांची मुरली. तर अशा या दिग्गज कलाकाराला तालासुरांनी परिपूर्ण असा जीवन प्रवास लाभला आणि तो प्रेरणादायी जीवन प्रवास आहे. त्यामुळे तो जीवन प्रवास आता आपण त्यांचा उलगडूया. अमरोक यांचा जन्म सांगलीचा, पण लहानपण शिक्षण सगळं पुण्यात झालं. ते पुण्यात स्थायिक आहेत. त्यांचं शालेय शिक्षण चिल्ड्रन्स अकॅडमी हायस्कूल मध्ये झालं. त्यांनी गरवारे कॉलेजमधून बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स आणि मॉडर्न कॉलेजमधून मास्टर्स इन कॉम्प्युटर सायन्स केलं. एवढं उच्च शिक्षण त्यांनी घेतलं, पण त्याचबरोबर वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासूनच त्यांनी बासरी वादन शिकायला सुरुवात केली. अर्थात बासरी वादन शिकण्याचं प्रोत्साहन, कलेची जोपासना करण्याचं श्रेय ते आपल्या स्वर्गीय आई वडिलांना म्हणजे वीणा ओक आणि विजय ओक यांना देतात.
त्यांना संगीताचा वारसा लाभला हे खरोखरी त्यांचं भाग्यच आहे. त्यांचे आजोबा शंभूराव ओक गाणं म्हणायचे. काका शरद ओक उत्तम सतार वाजवतात. त्यामुळे संगीत हे त्यांच्या रक्तातच आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यांनी सुरुवातीच्या काळात श्रीयुत साने व श्रीयुत भावे यांच्याकडे संगीताचं शिक्षण घेतलं आणि नंतर कैलासवासी पंडित सच्चिदानंद फडके व कैलासवासी पंडित सुधीर फडके यांचं देखील मार्गदर्शन घेतलं. सध्या अमरोक प्रख्यात बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि पंडित केदार बोडस यांचं मार्गदर्शन घेत आहेत. ते आपल्या कलेची साधना खूप श्रद्धेने करतायत. मंत्रमुग्ध प्रस्तुती, तंत्रात प्रभुत्व, सुरामधलं परफेक्शन, उत्कृष्ट अर्थपूर्ण गुणवत्ता यामुळे त्यांचं संगीत जगतातील स्थान हे खरोखरी अलौकिक आहे. त्यांनी एक आदर्श संगीत क्षेत्रात नक्कीच निर्माण केलाय. पंडित हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले, हरिहरन, शंकर महादेवन अशा अनेक नामांकित कलाकारांच्या बरोबर बासरीवादन त्यांनी केलंय. संगीतकार अवधूत गुप्ते, अजय अतुल, सलील कुलकर्णी, वैशाली सामंत अशा अनेक दिग्गजांबरोबर अमरोक यांनी काम केलंय. त्याचप्रमाणे डॉक्टर सुरेश वाडकर, गझल उस्ताद गुलाम अली, तबल्यातील उस्ताद झाकीर हुसेन अशा अनेक दिग्गजांबरोबर देखील बासरीवादन त्यांनी केलंय. अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. 2007 चा इंद्रधनु ठाणेचा सुधीर फडके युवोन्मेष पुरस्कार, स्वर्गीय राम कदम पुरस्कार, पंडित पन्नालाल घोष पुरस्कार, मैत्र युवा पुरस्कार, 2017 चा मनोहरी पुरस्कार, रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल तसंच रोटरी क्लब ऑफ पुणे मिडटाऊनचा व्होकेशनल एक्सलन्स पुरस्कार, बृहन महाराष्ट्र मंडळाच्या डेट्रॉइटच्या अधिवेशनात सत्कार झालाय. अशी मला वाटतं खूप मोठी यादी आहे त्यांच्या पुरस्कारांची. अजून खरं तर आपल्याला खूप मोठी त्यांची ओळख आणि पुरस्कार म्हणजे मला म्हणायचे की हे त्यातून तुम्हाला दिसणारं त्यांच्याबद्दलचं एक समाजाचं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असं म्हणायला हरकत नाही, म्हणून मी इथे पुरस्कारांचा उल्लेख करतेय. अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमांमध्ये त्यांचा समावेश आहे. झी मराठीचा सूरताल, झी मराठीचं सारेगमप असे अनेक कार्यक्रम. त्याचप्रमाणे अनेक सिनेमांमध्ये बासरी वादनाचं त्यांचं योगदान आहे. काही नावं मी इथे नमूद करते. दे धक्का, माझा नवरा तुझी बायको, सावित्रीच्या लेकी, हाय काय नाय काय, टिंग्या, जोगवा, तुला शिकवेन चांगला धडा, हळद रुसली कुंकू हसलं. तर असं हे अमर ओक यांचं अभूतपूर्व योगदान. बासरीच्या राज्यातला राजा असंच म्हणायला पाहिजे. आता आपण त्यांच्याशी बातचीत सुरू करूया. अमरजी नमस्ते. नमस्कार. आम्हाला तुमचं बालपण, आई वडिलांचे संस्कार या सगळ्या गोष्टी जाणण्याची खूप उत्सुकता आहे. कारण आज आमच्या समोर इतकं उत्तुंग व्यक्तिमत्व दिसतं आहे, पण ते घडताना त्याच्यावरचे संस्कार हे अतिशय महत्वाचे आहेत आणि आई वडिलांचे असलेले आशीर्वाद. त्यामुळे तुम्ही आम्हाला त्याबद्दल थोडंसं सांगावं. हो, हो. नक्की सांगतो. फक्त एक गोष्ट माझ्याकडूनच तुम्हाला सांगायची राहिली. ती सुरुवातीला सांगतो, की माझा जन्म सुद्धा पुण्याचाच आहे. म्हणजे जन्मही पुण्याचा आणि पक्का पुणेकर असं आपण म्हणू शकतो. तर आणि बालपण म्हणाल तर अगदी इतर मुलांसारखंच चालू असताना माझे वडील तुम्ही म्हणलात तसं ओक मंडळींकडे संगीताचा एक वारसा म्हणूया किंवा आवड म्हणूया ते असल्यामुळे माझ्या वडिलांना बासरी वादनाचा छंद होता. त्यामुळे ते एका क्लासला जात असत नारायण पेठेमध्ये साने सर. तर जसं इतर खेळणी होती घरामध्ये त्या पद्धतीनेच मी कदाचित ती बासरी हातात घेऊन काहीतरी वाजवलं असावं, मला आठवत सुद्धा नाही नीटचं. पण मग त्यांना असं वाटायला लागलं की आपण ह्याला पण घेऊन जाऊया क्लासला. आणि मग त्यातून माझा संगीत प्रवास सुरू झाला. त्याच्यामध्ये मग हळूहळू माझ्या असं लक्षात आलं की मला नोटेशन निसर्गाने म्हणजे देवाचीच देणगी म्हणायला पाहिजे की एखादं गाणं किंवा एखादी धून ऐकली तर त्याचं नोटेशन मला करता येतं. हे मला साने सरांकडे जेव्हा जायला लागलो तेव्हा लक्षात आलं. कारण त्यावेळेला उत्सव नावाची फिल्म रिलीज झाली होती आणि त्याच्यातलं मला वाटतं मन क्यू बहका रे बहका आधी रात को हे गाणं
तिथे येणारे विद्यार्थी सरांना म्हणायचे की त्याचं नोटेशन आम्हाला शिकवा, ते गाणं आम्हाला वाजवायचंय. तर साने सरांना ते माहित नव्हतं, कारण ते त्यांच्या विश्वामध्ये मग्न असायचे. त्यामुळे त्यांना ते गाणं माहित नव्हतं. मग मी सरांना तेव्हा म्हटलं होतं की मला ह्याचं नोटेशन करता येईल, मी करून देऊ का तुम्हाला सर? वाह! तर त्यांनी वाह! कौतुकाने मला परवानगी दिली. ते नोटेशन पाहिलं आणि त्यांनी अप्रूव्ह केल्यानंतर मग ते नोटेशन ते त्यांच्या वहीमध्ये ठेवून इतर जणांना शिकवायला लागले. तर अशा पद्धतीने माझं बालपण इतर मुलांसारखंच, पण थोडंसं मग वडिलांमुळे आणि आई-वडिलांमुळे अर्थातच. आणि मग तो सांगीतिक प्रवास तिथून सुरू झाला. खूपच म्हणजे काय म्हणतो ना एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. कारण मला वाटतं हे संगीत जे आहे ते जन्मजन्मापासून पुढे आलेलं आहे. मागच्या जन्मीचं तुम्ही घेऊन आलात आणि त्यामुळे तुम्ही अगदी बालपणापासूनच नोटेशन तुम्हाला समजतंय, करता येतंय ही अलौकिकच गोष्ट म्हणायला लागेल खरंच. म्हणजे हो. कलावंत जसा रियाजाने घडतो तसा तो जन्माला पण यावा लागतो. आणि त्याच्याबद्दलची आस्था ही तुमच्या प्रत्येक तुमच्या वागण्यातनं, तुमच्या बोलण्यातनं, तुमच्या वाजवण्यातनं दिसते आणि ही खरंच आमच्यासाठी खूप श्रोत्यांसाठी सुखावह गोष्ट आहे. अ, मला वाटतं तुम्ही एम-सी-एस केलंय आपण मगाशी बोललो तसं आणि तुम्हाला एक्साईड बॅटरीजमध्ये चांगल्या पदाची ऑफर पण त्यावेळेस आली. हो, हो, पण हो. तुमचा आतला आवाज बासरीच्या सुरांचा शोध घेत होता. म्हणूनच तुम्ही पूर्णपणे बासरी वादन केलंय. पूर्णपणे त्याच्यातच झोकून दिलेलं आहे. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना या सादरीकरणाकडे किंवा ह्या बासरी वादनाकडे कशा पद्धतीने बघता? अ, खरं सांगायचं तर मी जसं सांगितलं तसं अगदी 5व्या-6व्या वर्षीपासून, माझ्या वयाच्या 5व्या-6व्या वर्षीपासून मी बासरी वाजवतो. आणि त्यामुळे शिक्षण तर नक्कीच पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत नक्कीच केलं मी. पण संगीताचे संस्कार कदाचित जास्त भारी पडले असं आपण म्हणूया. कारण बरोबर. नाहीतर मग मी इतर मुलांप्रमाणे कुठेतरी जॉब केला असता. तशी संधी तुम्ही म्हणलात तसं माझा मामा होता तो एक्साईड बॅटरीजमध्ये होता. आणि जसं मी ग्रॅज्युएट झालो, तसं त्यांनी मला लगेच इंटरव्ह्यूसाठी तिथे बोलावलं. माझं सिलेक्शन पण झालं आणि आय वॉज सपोज टू गो देअर. फ्रॉम द नेक्स्ट डे, व्हेरी नेक्स्ट डे मला ते कॅन्टीन कुपन्स आणि इतर फॉर्मॅलिटीज सुद्धा मी पूर्ण केल्या होत्या. पण माहिती नाही काय मला आतून इंट्युशन्स झाल्या, तर मी नाही गेलो. त्या त्या दिवशी काय कधीच गेलो नाही. आणि मला फार चांगलं वाटतं त्याचं. कारण काही महिन्यातच मला आचार्य किशोरजी व्यास यांच्याबरोबर श्रीमद भागवत कथा जो सप्ताह असतो त्याच्यामध्ये बासरी वादनाची संधी मिळाली. आणि त्याच्यानंतर सलग 8 वर्ष मी त्यांच्याबरोबर भरपूर ठिकाणी अगदी देशात परदेशात भागवत कथेला साथ संगत करत राहिलो. त्या निमित्ताने दशावतार आणि एस्पेशली कृष्णचरित्र फार जवळून आणि अतिशय भावपूर्ण असं ते कृष्णचरित्र ऐकायला मिळालं किशोरजी व्यासांच्या श्रीमुखातून. किशोरजी व्यास म्हणजे आताचे स्वामी गोविंद देवगिरी महाराज. ओके. तर बरं. त्यांच्याबरोबर मी 8 एक वर्ष तरी त्यांच्याबरोबर मी भागवत कथेला हां. साथसंगत केली. आणि मग पुढे अर्थातच सांगीतिक प्रवास माझा सुरू राहिला. मीनव्हाईल असं होतं की किशोरजी व्यासांबरोबरच 2000 साली मी एका दौऱ्यावर होतो परदेशातल्या. तिथे मला माझे ग्रॅज्युएट झालेले म्हणजे ग्रॅज्युएशनला असलेले मित्र अमेरिकेत सेटल झालेले भेटले. आणि मला का कोण जाणे असं वाटलं की हे लाईफस्टाईल आपण पण उपभोगू शकतो. कारण मी पण बॅचलर्स तर केलेलं आहे, मास्टर्स का नाही करायचं? आणि मग परत भारतात आलो तेव्हा 2000 साली मी परत म्हणजे 6 वर्षाच्या गॅप नंतर मी मास्टर्सला ऍडमिशन घेतली. कमाल. त्याच्यानंतर 2 वर्ष हो, त्याच्यामध्ये कंप्लीट केली. पण मात्र त्याचं जे 4थं सेमिस्टर होतं ते परत कंपनीमध्ये जाऊन प्रोजेक्ट करायचं असतं. तर त्या परत 10 ते 6 या मेंटॅलिटीमध्ये मी समहाऊ परत बसलो नाही. कारण मला ते असं वाटलं, की मी 6 महिनेच इथे येऊन मला एवढा त्रास होतोय. तर मी 10-20 वर्ष किंवा मे बी 25 एक वर्ष मी असं कसं करीन हे लाईफस्टाईल. त्यापेक्षा आपल्याला कदाचित देवाने बासरी वाजवण्यासाठी जन्माला घातलंय. त्यामुळे मग मी मास्टर्स केल्यानंतर सुद्धा मग मात्र माझा निर्णय अगदी पक्का झाला आणि मग बासरी वादन हेच माझं करिअर तेव्हा खऱ्या अर्थाने निवडलं गेलं. हां. बरोबर. म्हणजे तुम्ही वेगळ्या अध्यात्माच्याच मार्गात होतात आणि अध्यात्माच्या मार्गातनच तुम्ही पुढे चालत गेलात. कितीही तुम्ही शिकलात, एम-सी-एस हो. केलं,
तुम्हाला किती ऑफर्स आल्या, तरी सुद्धा परमेश्वराने तुमचं एक ठरवलेलं होतं अगदी खरं. काय तुम्ही करायचं आहे आणि कुठे तुमचं योगदान हवं आहे. तर हे खरंच म्हणजे खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे, की तुम्ही 6 वर्ष कार्यक्रम केल्यानंतर एम-सी-एस देखील हो. केलं. कारण शिक्षणाचा डायरेक्ट नाही, पण इनडायरेक्ट लॉजिकली विचार करण्याकरता वगैरे खूप उपयोग होतो. म्हणजे बासरी वादनातही त्याचा उपयोग झाला असेल आणि बासरी वादनाच्या कलेचाही तुम्हाला या शिक्षणामध्ये हो. उपयोग झाला असणार आहे. हो. तर हे खरोखरी वेगळंच काहीतरी आहे, असं आम्हाला हो, सगळ्या लोकांना वाटणार आहे नक्कीच. डेफिनेटली. हं. त्याचं आपण कारण काय असं की तुमच्या सॉरी मी तुम्हाला इंटरप्ट केलं. नाही, नाही, पण नाही, नाही. तुम्ही म्हणलाच तोच पॉइंट, की शेवटी शिक्षण हे तुमची पर्सनॅलिटी पण एकीकडे डेव्हलप करत असते. तुम्ही बरोबर. नुसतं ग्रॅज्युएट होत नाही, पण त्या त्या प्रोसेसमधनं, त्या चरख्यातून तुम्ही गेलात, की मग तुम्हाला त्याचा उपयोग सगळीकडेच होतो त्या पद्धतीने. आणि आमच्या घरामध्ये थोडंसं आजूबाजूला सर्व बहीण-भावंड उत्तम डिग्र्या घेऊन शिकत होते. त्यामुळे एस्पेशली आईचा जास्त आग्रह होता, की नाही बरं त्यावेळेला कसं म्युझिकला तेवढं ग्लॅमर पण नव्हतं. त्यामुळे बरोबर. त्या अँगलनी देखील तिचं म्हणणं होतं, की नाही शिक्षण पहिलं करायला पाहिजे. आणि मग म्हणून ते सगळं होत गेलं. पण तुम्ही आई-वडिलांचं ऐकलं पण या बाबतीत. जरी आतला आवाज हे तुमचा बासरीचा होता, तरी सुद्धा तुम्ही आई-वडिलांचे हे ऐकले, की तुम्ही शिक्षण घेतलं पूर्ण. म्हणजे त्या तर काळी हा पण मुलं त्या काळी मुलं ऐकत होती आई-बाबांचं. नाही आणि त्या काळी थोडंसं आपण जेवढं म्युझिकला ग्लॅमर आता आहे तेवढं नव्हतं. हा पण एक त्यातला भाग आहे आणि त्या काळी म्हणजे चॅलेंज तुम्ही स्वीकारला तुमच्या बाबतीत. तर हा पण एक शिक्षणाने नक्कीच आपलं व्यक्तिमत्व बदलतं, आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, विचार बदलतात. तर हे खरंच आहे. आपण कायम असं ऐकतो, की कलेचा रियाज हा केलाच पाहिजे, त्यात सातत्य पाहिजे. तर आम्हाला हे जाणून घ्यायला नक्की आवडेल, की तुम्ही दररोज रियाज करता का? आणि किती वेळ रियाज करता? आणि रियाजाच्या व्यतिरिक्त मनन-चिंतन किती महत्वाचं आहे? म्हणजे फक्त रियाजच करावा, का त्याबरोबर अजून काय करावं? आणि रियाज करावा का दररोज? असे सगळेच प्रश्न आहेत. नाही, नाही. खरं सांगायचं तर रियाज करावा का रोज करावा का हा प्रश्नच नाहीये, कारण करायलाच पाहिजे. सॉरी. पण त्याच्याबरोबरच त्याचं मनन चिंतन मला वाटतं, की ते जास्त उपयोगाचं आहे किंवा गरजेचं आहे. येस. कारण मला 1 मिनिट द्याल का? मी पटकन जाऊन येतो. हं, हो, हं. येस. येस. पाणी हवंय मला. हां, 1 मिनिट. येस, येस, येस. सॉरी. ओके. तर रियाज हा अर्थातच रोजच करण्याची गोष्ट आहे. आणि त्याच्याही पेक्षा मला असं वाटतं, की तुम्ही गुरुकडनं जे शिकता, तर त्याच्यानंतर त्यांनी शिकवलेलं त्याचं चिंतन घरी येऊन आपापल्या पद्धतीने, कारण तितकं तर तुमच्यामध्ये लगेच उतरत नाही. त्याला खूपच जन्मांचे संस्कार लागतात. त्यामुळे मनन चिंतन हे जास्त महत्वाचं मला वाटतं. आणि म्हणजे रियाज आणि मनन चिंतन दोन्ही होमवर्क ज्याला म्हणतो आपण. आता आजच्या पिढीला ते कळेल कदाचित. त्यामुळे शिकलेलं त्याचा होमवर्क करणं हे नक्कीच आवश्यक आहे. आणि रियाज किती वेळ साधारण तुम्ही करता? म्हणजे बासरी वादनाचा रियाज म्हणजे आत्ता नाही, पण म्हणजे लहानपणापासून तुम्ही किती वेळ केला? काय तुमचं दिनचर्या असायची? म्हणजे खरं सांगायचं तर 10वी पर्यंत किंवा ग्रॅज्युएट होईपर्यंत सुद्धा इनफॅक्ट खूप असं काय म्हणायचं त्याला शास्त्रीय संगीत किंवा तशा पद्धतीची तालीम म्हणाल तर तशी नाही माझी झाली. कारण एकीकडे शिक्षणही चालू होतं दोन्ही म्हणजे अकॅडमिकली पण आणि ह्याचं पण चालू होतं. त्यामुळे तसं नाही. पण जसं कळायला लागलं तसं मला म्हणजे मी तरी 2 तास दिवसातला रियाज करतो. ओके. अजूनही जास्त होत करता? नाही पण हो, अजूनही अजूनही करता? म्हणजे ते असं म्हणतात, की एक दिवस रियाज केला नाही, तर हं. आपल्याला कळतं, की अरे काय फरक नक्कीच. पडला, नीट वाजवता येत नाही. दुसऱ्या दिवशी जर नाही केला, तर लोकांना पण कळतं, की अरे हा रियाजी नाहीये हा माणूस. त्यामुळे ती सतत त्याची साधना करत राहणे हाच पर्याय असतो.
अगदी बरोबर आहे. मला वाटतं श्रोत्यांना आणि संगीत प्रेमींना आणि संगीत शिकणाऱ्यांना हौशी असतील तरी सुद्धा सगळ्यांनाच मला वाटतं हे खूप महत्वाचा एक संदेश अमरोक यांनी दिलेला आहे, की रियाज हा आपल्याला अनिवार्य आहे. जसं आपण आपली सगळ्या दिवसभराची दिनचर्या करतो, तसंच रियाज हा अनिवार्य आहे. आणि तो एन्जॉय आपण केला पाहिजे आणि आपल्याला झेपेल. आपल्या आता तुम्ही बासरी वादक आहात, काही गायक असतील, तर जेवढा आपल्या गळ्याला झेपेल, तेवढा पण केला पाहिजे आणि कुठल्यातरी गुरूचं मार्गदर्शन हे निश्चितपणे घेतलं पाहिजे. आणि मला वाटतं मनन चिंतन म्हणजे त्या विषयात राहणं, हे सुद्धा खूप बरोबर. महत्वाचं आहे. तर ते डेफिनेटली. पण तुम्ही खूप छान सांगितलं. अनुकरणीय असंच तुमचं भाष्य आहे खरोखरी. दररोज रियाज केला पाहिजे, संगीत ऐकलं पाहिजे, मनन चिंतन केलं पाहिजे, हे सगळं महत्वाचं आहे. आणि तुम्ही एक आदर्श कलाकार आहात. म्हणूनच मला असं विचारायचंय, की कुठलीही कला जोपासताना आपण काय दृष्टिकोन त्यात ठेवला पाहिजे? म्हणजे त्या कलेत तुम्ही करियर करा, त्या कलेकडे तुम्ही हौस म्हणून बघा. पण तरी सुद्धा आपण त्या कलेकडे कुठल्या दृष्टीने बघितलं पाहिजे? कसं जोपासलं पाहिजे? मला असं म्हणजे आता हे पूर्वी मला अशी दृष्टी नव्हती, पण आता तरी मला असं वाटतं, की ते अ, तसं करणं अवघड आहे. पण तरी काय असायला पाहिजे हे मी सांगू शकतो, की जरी व्यवसाय असला, म्हणजे आता माझा बासरीवादन हा व्यवसाय आहे, बरोबर आहे. हो. बरोबर आहे. पण कलेची उपासना करताना व्यवसाय मध्ये नाही आला पाहिजे, असं मला हो, वाटतं. म्हणजे म्हणजे त्याचं एखादं राग तत्व तुम्ही शिकताय, तर ते शिकताना मग ह्याच्यातून मला किती कार्यक्रम मिळतील आणि त्याचे किती पैसे मिळतील, हा विचार जर मध्ये आला, तर ते शिक्षण नीट होत नाही. म्हणजे त्यात त्याला व्यावसायिक भाग हा बाजूला ठेवून फक्त संगीताची म्हणून संगीताची उपासना करणं, वाह! म्हणजे ते ओके. मला आलं पाहिजे. हा त्यातला भाव जर दृढ होत गेला हळू-हळू, हो. तर बाकी गोष्टी तुमच्या आपोआप पाठीमागे येणार आहेत. वाह! त्याची चिंता करायची गरज नाही. पण मग तेवढे पेशन्स ठेवून आणि तेवढं खरोखर मनापासून संगीताची उपासना, उपासना शब्द आराधना हे फार मोठी शब्द आहेत. पण हो. निदान पण आपण आपल्याकडून प्रामाणिकपणे त्याचा अभ्यास तरी केला पाहिजे. कुठलाही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता ते मला आलं पाहिजे. बरोबर. काहीतरी नवीन मी कालपेक्षा आज काहीतरी नवीन वाजवलं का? मला हो. काहीतरी नवीन ज्ञानात भर पडली का? किंवा एखादी फ्रेज मला बासरीवर वाजवता येत नव्हती, ती आज वाजवता येते का? किंवा अशा पद्धतीचा अभ्यास करत, विचार करत जर केला, तर तसा दृष्टिकोन कुठल्याही कलाकारांनी ठेवायला पाहिजे, असं मला वाटतं. वाह! वाह! बरोबर आहे. आणि जरी हौस म्हणून कोणी वाजवत तुमचा मला हौशी कलाकार आहे. हां, एकदा रिपीट हौशी करा फक्त. हां. हौस म्हणून कोणीतरी वयाच्या 50व्या 60व्या वर्षी शिकायला सुरुवात केली. गाणं असेल, बासरी असेल, तर तरी सुद्धा त्यांनी किती त्याच्याकडे बघितलं पाहिजे? कसं बघितलं पाहिजे? काय दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे? हो, म्हणजे माझ्याकडेच शिकणारे काही स्टुडंट्स जे आहेत ते आहेत असे, की जे फक्त हौस म्हणून 50च्या वर आहेत, 60च्या वर आहेत, पण ते शिकतात. तर त्यांनी सुद्धा आता अगदी व्यवसाय म्हणून तर नक्कीच ते करणार नसतात. पण 1 मिनिट हां. येस, येस. सॉरी थोडा घसा खराब आहे. त्यांना म्हणजे असं मला वाटतं, की टेन्शन घेण्याची काही गरज नाही किंवा त्यांनी अ, त्याचा व्यवसाय किती होईल ह्याचं पण करायची गरज नाही. पण मी जसं म्हणलं तसं, की कालपेक्षा मी आज जरा बरा वाजवतोय का? बरोबर, आणि ते वादन करून आधी मला आनंद होतोय का? म्हणजे आधी त्यांनाच जर ते भावलं मनाला, तर ते लोकांना आवडणार आहे. बरोबर आहे. असं. आणि लोकांपेक्षाही 50शी-60 नंतर लोकं स्वतःच्या विरंगुळ्यासाठीच जास्त बरोबर. करून शिकायला सुरुवात करतात. तर तशा अगदी पद्धतीने बरोबर. स्वतःला आनंद झाला पाहिजे, असं वाटतं. येस, येस. म्हणजे कलेच्या बाबतीत आपण कायम प्रामाणिक असणं हे 100% म्हणजे जसं आपण इतर गोष्टींच्या बाबतीत प्रामाणिक असतो, तसं कलेच्या बाबतीत ते प्रामाणिक असणं गरजेचं आहे. की आपल्याला आपल्या गुरुनी जे शिकवलेलं आहे, जे सांगतोय ते 100% आपल्याला येण्याचा आपण प्रयत्न मात्र केलाच पाहिजे.
आणि जास्तीत जास्त परफेक्शन कडे गेलं पाहिजे आणि हां. आपल्याला आनंद मिळाला पाहिजे. ही तर तुम्ही बॉटम लाईन खूप छान सांगितली, की कारण आजकाल स्पर्धेच्या युगात ना खूप ती आनंद मिळणं याच्यापेक्षा हां. जास्त स्ट्रेस येणं ह्याच्याकडेच हो. कल आहे. तर तसं न करता बेसिकली आनंद मिळवणं आणि आपण आहोत त्यापेक्षा सुधारणं, सुधारणा करणं आणि 100% आपण वेगळं-वेगळं काहीतरी करत राहणं त्यात. आणि मला वाटतं ऐकणं हा पण एक खूप मोठा फॅक्टर आहे नाही? की डेफिनेटली. आपलं आपल्या गुरूचं ऐकणं, इतर वेगवेगळ्या म्युझिक्स ऐकणं, हो. ह्या सगळ्याच गोष्टी म्हणजे थोडक्यात आपण त्या हो. माहोलमध्ये राहणं, हा पण जसं मनन चिंतनाचा भाग आहे. खूप छान नक्कीच. तुम्ही सांगितलं, की संगीत ही कला किंवा कुठलीही कला ही जाता-जाता होणारी गोष्ट नाहीये. ती जरी हौस म्हणून असली तरी सुद्धा त्याच्याकडे आपण एक आत्मीयतेने बघितलं पाहिजे. आपुलकीने त्या गोष्टीकडे बघणं खरंच गरजेचं आहे. तुम्ही अनेक प्रतिष्ठित कार्यक्रमांमध्ये बासरी वादन केलंय. एखादा अविस्मरणीय सादरीकरणाचा प्रसंग आम्हाला ऐकायला आवडेल. अ, तसे अगदी लक्षात राहिलेले अनेक प्रसंग आहेत. त्यातले काही मोजके सांगतो तो आपल्याला. सगळ्यात पहिले म्हणजे माझे गुरुजी अ, पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया माझ्या अमरबन्सीच्या 150व्या प्रयोगाला आले होते आशीर्वाद द्यायला. अरे वाह! आणि तेव्हा त्यांनी व्यासपीठावर येऊन जेव्हा 2 शब्द बोलले ते, त्याच्यामध्ये ते असं बोलले, की "अभी इनको बजाते हुए देखा तो ऐसा लगा कि मैं मेरी फोटो खुद देख रहा हूँ." तर अरे मला वाह! इतका इतका आनंद झाला, की म्हणजे आता मला याच्यानंतर कुठलाही पुरस्कार काहीही मिळालं नाही तरी काहीही खंत नाही. इतकं मला त्या दिवशी भरून पावल्यासारखं झालं. अरे वाह! आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी पण अनेक त्यांच्या लाईव्ह कार्यक्रमांमधनं बऱ्याच वेळा कौतुक केलं. कौतुकाची थाप त्यांचे आशीर्वाद मिळाले. आशा भोसले यांच्याकडून बऱ्याच वेळा कौतुकाची दाद मिळाली. वाह! लक्ष्मीकांत प्यारेलाल पैकी प्यारेलाल हे एका कार्यक्रमाला उपस्थित होते. तेव्हा त्यांनी कार्यक्रम संपल्यावर स्टेजवरती येऊन मला मिठी मारली होती. आणि मग ते बापरे! म्हणाले होते, की "अभी आपको बंबई आके हमारे साथ काम करना है." तर म्हणजे असे काही प्रसंग आहेत. सुधीर फडके, बाबूजी अ, ते एका कार्यक्रमाला उपस्थित होते. तेव्हा ते व्यासपीठावरती येऊन बासरी वादक कोण आहेत असं शोधत आले होते. आणि मग त्यांनी असं सांगितलं होतं, की आज सगळ्यात जास्त टाळ्या तुम्ही मिळवल्या बरं का, असं. सो हे असे काही प्रसंग आहेत, की जे अविस्मरणीय माझ्या आयुष्यात कधीही न विसरता येण्यासारखे दाद ह्या इतक्या दिग्गजांकडून मिळाली. नाही खरंच हेच म्हणजे तुम्ही जे सांगताय त्या सगळ्यांनी अगदी काटा उभा राहतो अंगावर. म्हणजे हो, हरिप्रसाद खरंच. चौरसियांचं तर ऐकून म्हणजे खरोखरी तुम्ही म्हणताय तसंच आहे, की ह्यापेक्षा काय वेगळा पुरस्कार असू शकतो. यापेक्षा गरजच काही नाही. वेगळा पुरस्कार असूच शकत नाही. खरं. आणि आम्ही याचा अनुभव अगदी घेतलेला आहे. तुम्ही जेव्हा सारेगमपमध्ये सादरीकरण करायचं तेव्हा अगदी असं वाटायचं, "अरे, तो बासरीचा पीस संपू नये." कारण तेव्हा तुमच्यावर कॅमेरा असायचा आणि पटकन इकडे गायकावर हो, यायचा. आणि मग बरोबर आहे. त्यातनं मी पण गायिका असल्याने त्यातनं मला पण एक प्रेरणा मिळाली, की अरे नाही परफेक्शन कसं असावं तर हे असं असावं. इतकं एकरूप होऊन आपण गायला हवं, इतकं इतकं एकरूप होऊन आपण ते नोटेशनकडे बघितलं पाहिजे. अशा अनेक लोकांना या गोष्टीतनं प्रेरणा मिळालेली आहे, ज्याचा तुम्हाला कदाचित अंदाज नसेल. हो. थँक यू. थँक यू सो मच. येस. आपण कायम म्हणतो, की संगीत आणि अध्यात्म ह्याचा खूप जवळचा संबंध आहे. तर अध्यात्म आणि मुरलीचे सूर यांचा काय नक्की संबंध आहे हे आम्हाला ऐकायला आवडेल. हा खूप तसा गहरा प्रश्न आहे. पण तरी आम्हाला हो, सांगा हो. तुम्ही. हो, अगदी खरं आहे. मी माझ्या अमरबन्सी या कार्यक्रमातून नेहमीच एक गोष्ट सांगत असतो आणि ती तुमच्या ह्या प्रश्नाशी थोडी निगडीत आहे. म्हणून सांगतो, की तसं बघायला गेलं तर बासरी हे अतिशय नॅचरल इन्स्ट्रुमेंट आहे. म्हणजे मोस्ट नॅचरल असं पण इतकं इतकं नैसर्गिक आहे, की एक बांबूचा तुकडा आहे आणि त्याला छिद्र पडली, की ते वाद्य झालं तयार. त्याला कुठलंही तार, चामडं, काही अटॅचमेंट्स करून हे वाद्य बनत नाही. नुसतं त्याला छिद्र पाडली, की ते वाद्य झालं. पण ते कृष्णाचं वाद्य आहे. आणि मग कृष्णाचं वाद्य आहे म्हटल्यानंतर त्याची वैशिष्ट्य आणि त्याची खासियत पण तेवढीच असणार ह्याच्यात शंका नाही. तर त्याची अनेक ठिकाणी फार सुंदर वर्णन आहेत. त्यातलं एक मला जे भावलं होतं,
ते मी तुम्हाला मी नेहमीच सांगतो ते आता इथेही सांगतो, की बासरीनी असं काय पुण्य केलं असेल, की जी ती त्या मुरली त्या कृष्णाच्या ओठावर गेली. तर तिची ही जी 6 छिद्र जी आहेत ना, ती षड्रिपू तिने बाहेर काढून टाकण्यासाठी तिला 6 छिद्र आहेत. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू तिने त्याच्यातून बाहेर काढून टाकलेले आहेत. बासरी अत्यंत सरळ आहे. म्हणजे आपण ही थोडीशी तुलना केली स्वतःशी, तर आपण बासरीसारखं आपल्याला होता आलं पाहिजे. म्हणजे बासरी सरळ आहे, बासरी अजून पोकळ आहे. आपण अजून पोकळ नसतो बऱ्याच वेळा. म्हणजे आपण जगभरचा कचरा आपण आपल्या मनामध्ये, चित्तामध्ये साठवून ठेवलेला असतो. त्यामुळे आपल्याला बासरीसारखं पोकळ होता येत नाही आणि त्यामुळे त्याला तुमच्यामध्ये स्वर भरता येत नाही. जसं तो बासरीमध्ये स्वर भरतो, तसं तो तुमच्यामध्ये पण स्वर भरू शकतो. वा वा. पण तुमच्यामध्ये दुनियाभरच्या लौकिक गोष्टी असतात, की ज्या नश्वर असतात. खरं तर त्या नश्वर असतात, पण तुमचा ओढा तिकडे असतो. तेच जर तुमची चित्तवृत्ती सगळ्या अंतर्बाह्य अंतर्मुखी झाल्या, तर मग तुम्हाला त्याचं दर्शन होऊ शकतं. आणि मुरलीकडून आपल्याला हेच शिकता येतं, की आपण सरळ असावं, आपण पोकळ असावं आणि आपण हे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर सगळे बाहेर काढून टाकावेत. अजून एक बासरीचं वैशिष्ट्य मला असं वाटतं, की बासरी स्वतःच्या पदरचं कुठे काय बोलते. जसा वादक तशी ती बोलते. हो. म्हणजे हीच बासरी हरिजींनी वाजवली तर ती इतकी वेगळी वाजेल, दैवी वाजेल. तसं आहे, की ते तो तुम्ही जसे असता तशी ती बासरी वाजते. म्हणजे तिच्या स्वतःचं पदरचं असं काहीही म्हणणं नाही. तसं जर तुम्ही तुमचं अख्खं जीवन अब सौंप दिया इस जीवन को, तसं वा. तुम्ही जर त्याच्या हवाली करून टाकलं, तर तो त्याच्यात दिव्यच स्वर भरेल. त्याच्याकडे वाईट वस्तूच नाहीये. तर तसं तुम्ही करू शकता. तर ते मग तुम्ही मानवी मुरली होऊन त्याच्या जवळ जा, असं मला वाटतं. वा त्यामुळे वा. वा वा. अध्यात्म आणि बासरी किंवा संगीत मला वाटतं हेच ते नातं आहे. फार अप्रतिम सांगितलं. मानवी मुरली होऊन तुम्ही परमेश्वराजवळ जा. याच्या इतकं जाऊ मला शकता. वाटतं कुठलंच वाक्य असू नाही शकत आणि हे सगळ्यांनी आपल्या अंतर्मनात कोरण्यासारखं आहे. कारण आपण हो. सगळेच जण ह्याचा शोध घेतो आहोत. आनंद म्हणा किंवा समाधान त्याचा हो, शोध घेतो आहोत आणि ते आपण असे जातो आणि ते अजून पुढे जातं. पण हा आपण खरंय. सगळ्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याचा विषय आहे. हो, जरी आपण हो. व्यावहारिक जीवनात असलो, तरी सुद्धा आपल्याला हा एक फॅक्टर खूप महत्वाचा आहे, की ज्याच्यामुळे आपलं व्यावहारिक जीवन सुद्धा खूप सुखकारक होऊ शकतं. तर खूप छान तुम्ही सांगता. आता माझा शेवटचा प्रश्न हा आहे, की आपलं हे व्यासपीठ आहे चांगुलपणाची चळवळ. ह्याचे हं. संकल्पक आहेत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर आणि आपण सकारात्मकता, सर्जनशीलता आणि संवेदनशीलता या 3 मुख्य घटकांवरती ही चळवळ उभी आहे आणि ह्या चळवळीच्या करता तुम्ही काय आव्हान करू इच्छिता? हे आम्हाला ऐकायला आवडेल. नाही आव्हान करणं इतकं मी मोठं नाही. पण मला असं वाटतं, की तुम्ही जे 3 गोष्टी ज्याच्यासाठी ही चळवळ आहे, ती सगळ्या इतक्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, की तुम्ही मला असं वाटतं, की प्रत्येकानेच त्या सगळ्या सकारात्मकतेनेच सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. आणि म्युझिक तर तुम्हाला तेच शिकवतं. म्हणजे संगीत ही अशी गोष्ट आहे, की जी नुसतं सकारात्मक नाही, पण ती अ, अनेक ठिकाणी ती थेरपी म्हणून पण वापरली जाते. कनेक्शन आहे का? आहे. आहे हां, चालू आहे. कनेक्शन आहे. आहे ना? ओके, ओके. सॉरी. हां. तर मला असं वाटतं, की तुम्ही जी चळवळ घेऊन हो, सुरू केली थोडंसं आहे, आहे. थोडं म्हणजे मला इथे तुम्ही तुमची इमेज फ्रीज झाली आहे म्हणून मी विचारलं. हॅलो, हॅलो. हां, मध्ये कनेक्शन हां, हॅलो? थोडंसं वीक आहे ना कनेक्शन मला वाटतं? हां, आता तुम्ही दिसायला. हां, येस. आहे बरोबर आहे कनेक्शन? बरोबर आहे. हां. बरोबर आहे. तर मला असं वाटतं, की लोकांना आव्हान करणं काय आव्हान करता असं म्हणण्यापेक्षा सुद्धा मला असं वाटतं, की तुम्ही मला ह्या मुलाखतीत बोलावलं, तर संगीत आणि तुमचे जे तिन्ही गोष्टी आहेत, सकारात्मकता आणि ह्या सर्व गोष्टी, ह्या अ, हातात हात धरूनच जाणाऱ्या गोष्टी आहेत. परत गेलं का? हॅलो?
आहे सर, तुमचा आवाज येतोय सर, बोला. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. ओके, ओके. हं. मला असं वाटतं, की संगीताची साधना करणारा कुठलाही माणूस हा प्रचंड सकारात्मकच असतो, असं माझं ठाम मत आहे. आणि त्याच्यामुळे आव्हानच अगदी करायचंच म्हटलं, तर मला असं वाटतं, की संगीतच असं नाही, आपण ज्या क्षेत्रात असाल, त्या क्षेत्रातलं काम ना खूप प्रामाणिकपणे, अतिशय मनापासून आणि अ, अ, स्वतःचं असं समजून तर जर तुम्ही केलं, तर वाह! तुमच्याकडे आपोआपच सकारात्मक ऊर्जा येते. आणि ती तुम्हाला तर उपयोगी असतेच, पण तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही ती खूप सकारात्मकता देऊन जाते आणि असं वाटतं, की अरे नाही, ह्या व्यक्तीला भेटून बरं वाटलं. तर तसं तुमचं वाह! व्यक्तिमत्व असायला पाहिजे, असं मला वाटतं. आणि तुमची चळवळ अर्थातच त्यासाठीच आहे. त्यामुळे मलाही खूप आनंद होतोय तुमच्याशी संवाद साधताना. खूप छान तुम्ही सांगितलं, की आपण चळवळीतनं समाज बदलू शकतो, पण त्यासाठी पहिले स्वतःमध्ये बदल घडला पाहिजे आणि स्वतःमध्ये बदल हा अगदी साध्या सोप्या पद्धतीने घडवू शकतो, की आपण आनंदी राहून सकारात्मकतेने आपण आपल्यात बदल घडवू शकतो आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये, आजूबाजूच्या आपल्या कार्यकर्तृत्वाच्या कक्षेत असणाऱ्या लोकांचं मनं आपण चांगली करू शकतो. कारण सध्या आता कोरोनाच्यामुळे सगळीकडे खूप उदासीनता आलेली आहे. पण तरी सुद्धा आपल्यातला चांगुलपणा, आपल्यातला सकारात्मकता आपण ढळू न देता, आपण काय चांगल्या पद्धतीने आपलं मूड छान ठेवू शकतो आणि इतरांना मदत करू शकतो. हे तुम्ही इतकं छान सांगितलं आणि मला असं वाटतं, की खरोखरी प्रत्येकाने काहीतरी कला जोपासणं गरजेचं आहे आणि त्याच्यात कोणाशी तुलना न करता स्वतः करता जगणं, स्वतःच्या हौसेकरता कला शिकणं, स्वतःच्या करिअर करता कलेकडे बघणं आणि जीवन सुंदर करणं. हे आपल्या आजच्या चर्चेचं मला वाटतं एक की नोट म्हणायला हरकत नाही. अ, कार्यक्रमाच्या शेवटी आम्हाला एकदा परत तुमचं बासरी वादन ऐकायला आवडेल. कदाचित कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम येऊ शकेल, पण आपण एक हो. ट्राय करूया. हो, चालेल, चालेल. नक्कीच. ज्ञानेश्वर महाराजांचीच विराणी आहे. आजी बरं. सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू हरी पाहिला रे. वाह! तर आणि भैरवी पण आहे. त्याच्यामुळे मी हे सादर येस. करतो. अप्रतिम. ह्याच्यापुढे काही बोलू नये असंच वाटतं. पण आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या ह्या कार्यक्रमाकरता इतकी सुंदर मुलाखत दिली आणि हा आमच्या सगळ्यांसाठी खूप अभूतपूर्व असा क्षण आहे हा पूर्ण वेळ आणि
सर्व रसिक श्रोत्यांना सुद्धा हा एक वेगळा तुमचा विचारांचा एक जो अमूल्य ठेवा आहे तो कळणार आहे या निमित्ताने. तर तुमचे परत एकदा धन्यवाद आणि कार्यक्रम संपला आहे असं मी जाहीर करते. नमस्कार. थँक्यू. धन्यवाद.